वळूया पुढल्या बातमीकडे। धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली। लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर आरक्षण जाहीर करण्याची धडपड सरकारने चालवलेली आहे। मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आज होते। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे। एकूणच आपण पाहतोय की आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर आरक्षण जाहीर करण्याची धडपड कुठेतरी सरकारची दिसते आणि याकरता म्हणून नेमण्यात आलेल्या उपसमितीची पहिली बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीतून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे तमाम धनगर समाजाचं या बैठकीकडे, उपसमितीच्या या बैठकीकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। अगदी काही दिवसातच आचारसंहिता लागू होतील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि त्याआधी कुठेतरी धनगर आरक्षणाचा मुद्दा हा मार्गी लागावा, धनगर आरक्षणावर तोडगा निघावा याकरता म्हणून उपसमितीच्या या बैठकीचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। भाजपचे अनेक मंत्री या बैठकीत उपस्थित असतील। राजकुमार बडोले, संभाजी पाटील निलंगेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विष्णू सावरा, पंकजा मुंडे, महादेव जानकर, राम शिंदे असे अनेक मंत्री या उपसमितीच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची ही पहिली बैठक आज मुंबईत होणार आहे। धनगर आरक्षणाच्या उपसमितीची ही पहिली बैठक आहे आणि त्यामुळे या होणाऱ्या आज आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या बैठकीकडे विशेष लक्ष तमाम महाराष्ट्राचं लागलेलं आहे, धनगर समाजाचं लागलेलं आहे। काय नेमकं उपसमितीच्या बैठकीतून फलित निघतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीआधी धनगर आरक्षणाचा प्रश्न काही मार्गी लागताना दिसत नाहीये आणि हाच मुद्दा धरून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना चांगलाच टोला लगावलाय। मत दुसऱ्यांना देता आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मी सोडवावा अशी मागणी करता हे बरं नाही असं शरद पवार म्हणतात। येत्या निवडणुकीसाठी धनगर आरक्षणाचा प्रश्न मोठा बनलाय आणि त्यामुळे करमाळ्याच्या सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना हे वक्तव्य केलंय। सोबतच मागच्या 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी धनगर समाजाने आपली साथ सोडली अशी ही खंत पवारांनी बोलून दाखवली आहे। ऐकूया। दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांनी मला सांगितले की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा। मी बंजारांना धन्यवाद देतो, मग ते तिकडे देतो आणि प्रश्न आम्हाला सोडवायला सांगतो। हे वागणं बरं आहे का? हे बरं तिथं वागलं पाहिजे। तुम्ही वक्तव्य द्या, त्याचा मार्ग काढू। नगरच्या जागेवरून सध्या राष्ट्रवादीत मात्र प्रचंड घोळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण पवारांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचा अकलूजमध्ये जाहीर केलं। मात्र जयंत पाटील म्हणतात की ह्या वृत्तात तथ्य नाहीये। तसं ट्विटच त्यांनी केलेलं आहे आणि यासंबंधीचा खुलासा सुद्धा केलाय। ते आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणतात यावर एक नजर टाकूया। आज राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं। त्या वृत्ताबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं मात्र स्पष्ट केलेलं आहे।